मध्ये आपल्या उपलेखपाल पदावर या ठिकाणी रुजू झाले। त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही। त्यांना महापालिकेत विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली। त्यांना या 1994 ते 2025 या अशा 31 वर्षाच्या कालावधीमध्ये आरोग्य विभाग, मालमत्ता कर, तुर्भे विभाग कार्यालय, समाज विकास विभाग, लेखा विभाग, अतिरिक्त आयुक्त कार्यालय, सार्वजनिक रुग्णालय वाशी, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम विभाग या ठिकाणी त्यांनी अतिशय चोखपणे आपली कामगिरी बजावलेली आहे। महापालिकेत काम करत असताना अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी मुख्य लेखा वित्त अधिकारी या पदाचा कार्यभारही त्यांनी सक्षमपणे पार पाडलेला आहे। वित्तीय शिस्त त्यांनी या ठिकाणी लावल्याचं आपल्या सर्वांना दिसून येतं। त्यांना महापालिकेत 2011 ते 12 या कालावधीत उपायुक्त समाज विकास विभाग या विभागाची जबाबदारी त्यांनी नवी मुंबई महापालिकेतल्या आर्थिक दुर्बल लहान मुलांना शिष्यवृत्ती घरोघरी भेट देऊन त्यांना त्यांच्या खात्यामध्ये कसे पैसे जातील हे त्यांनी अत्यंत चोखपणे काम करताना पाहिले। महापालिकेमध्ये विविध डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार नेते शरदराव, जॉर्ज फर्नांडिस, सुरेश ठाकूर साहेब यांना किमान वेतन, समान काम समान वेतन, 5व्या वेतनासाठी त्यांची फार मेहनत आपल्याला पाहायला मिळाली। 6व्या वेतन, गृहकर्ज योजना, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचं आपल्याला त्यांच्या माध्यमातून दिसून येते। अभियांत्रिकी विभाग बघितलं तर आता स्टाफची खूप कमतरता आहे। मागच्या वर्षभरामध्ये लोकांतले 7-8 कार्यकारी अभियंता रिटायर झाले आणि ती कमी भरून येणं म्हणजे खूप कठीण काळ आणि खूप वेळ झाला। तसं बघितलं तर आपण मागच्या आय थिंक 1-1.5 वर्षापासून पुढच्या 1 वर्षामध्ये आपल्याजवळ 400-450 अधिकारी कर्मचारी निवृत्त होतो आणि ह्या सर्वांनी 1992, 94, 96 असं कामकाज केलं। त्याच्यामुळे सगळ्यांना महापालिकेबाबतीत खूप आत्मीयता होती। त्याच्यामुळं आपल्याला आपलं कामकाज किंवा आपण जे काही स्वच्छता अभियान असेल किंवा इतर पुरस्कार असेल ह्याच्यामध्ये नेहमी आपण अग्रणी राहिलो। आता इथून पुढं फार कठीण काळ असणार, मॅनपॉवर कमी असेल, चांगले लोक नसतील, नवीन भरती होईल, त्यांना शिकायला मिळेल, त्याच्यामुळे निश्चितच सर्वांचीच आम्हाला खल जाणार आहे। तर ते शेवटी सृष्टीचा नियम आहे की वेळेत भरती झाल्या असत्या आपल्याला चांगले लोक, चांगले अधिकारी प्राप्त झाले असते। ते यापुढं आता महापालिकेने भरती काढलेली आहे, त्याच्यात थोडीफार आपलं कमी भरून निघू शकेल। मी सर्वांना 5ही जणांना त्यांच्या कुटुंबियांना पुढचा काळ चांगला जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कुणी मला वाटतं की घरात न बसता सर्वांनी ॲक्टिव्ह राहावं, व्यायाम करावा, काहीतरी काम बघावं किंवा इतर सामाजिक कार्य करावं आणि ॲक्टिव्ह राहावं एवढी मी प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द। सहकारी बांधवांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय मुख्य लेखापरीक्षक इंगळे साहेब, म्हणजे सर्व सहकारी मित्रांनो, गेल्या 31 वर्षापेक्षा जास्त कालावधीत मी आपल्यासोबत आहे। या महापालिकेच्या सुरुवातीच्या कालखंडापासून तर आता महापालिका भरपूर श्रीमंत झालेली आहे। म्हणजे 50 कोटीचं सर बजेट होतं, आज 5,000 कोटीवर गेलो आपण, पुढे 6-7 कोटीवर जाईल, 10,000 कोटी पण जाऊ शकते। कारण आपली तशी हा विकासाचा वेग पाहता आपण ती गाठू शकतो। सरांनी आता बऱ्यापैकी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि सरांनी जे काही मुद्दे आता आपल्या समोर मांडलेले आहेत, आता आम्ही तर बाहेर पडलेलो आहोत, पण आपली जी मंडळी आहे त्यांच्या भविष्यासाठी सरांनी जे सांगितलेलं आहे ते जर आपण फॉलो केलं तर नक्कीच ज्या अकाउंट केडरचं महत्त्व किंवा ऑडिटचं महत्त्व सरांनी आता आपल्या समोर नमूद केलेलं आहे। आपण काय आहोत हे आपण स्वतः ओळखलं तरच आपण पुढे जाऊ शकतो। आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितली ऑफिस, AI टेक्नॉलॉजी, परवा आपण सर आयुक्त साहेबांनी कॉन्फरन्स घेतल्या सर्व अधिकाऱ्यांचं, त्या AI टेक्नॉलॉजी संदर्भात सांगितलं। तर AI टेक्नॉलॉजी AI मुळे किंवा एवढं भविष्यात बदल होणार, प्रचंड बदल होणार आहेत आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी राहणार आहे। तर त्या अनुषंगाने आपलं सर्वांनी मनाची तयारी करायला पाहिजे। आपण आमच्या या सेवा कालावधीमध्ये अनेक प्रसंग आले, चांगले प्रसंग आले, वाईट आले आणि आम्ही ते निभावून नेले। म्हणजे ही महापालिका सुरू झाल्यानंतर सर अक्षरशः तुर्भे वाड्यात मी पोस्टिंग होती, मला आठवते आम्ही सकाळी जाऊन झाडू मारायचो ऑफिसला, कारण ते
मातीचं आपलं ग्रामपंचायत जुनं ऑफिस होतं ते साफ करायचं आणि आम्ही तिथे सर काम करायचो. म्हणजे विश्वनाथ म्हात्रे यांचे आपले बंधू चाऊ म्हात्रे माझ्यासोबत होते. म्हणजे हे सुद्धा आम्ही आणि सकाळी कॅश जमा करायची 5-5 लाख रुपये आणि ती मॅन्युअल बँकेत घेऊन भरायची. परत इथून दर महिन्याला कॅश घेऊन जायचे आणि कर्मचाऱ्यांना वाटायचं. परत म्हणजे कधी कधी अतिक्रमणच्या नोटिसा वाटा, घरपट्टीच्या म्हणजे मालमत्ता करायची बिलं वाटा. हे म्हणजे आपल्या ज्या पदाची कामं नसतील पण महापालिका आपले घर म्हणून सर्वांनी आम्ही काम केलं. आणि त्यात आम्हाला समाधान आहे का की महापालिकेने आम्हाला भरभरून दिलं सर. आज काय आहे आमचं कुटुंब आपलं सर्वच आणि याच्यानंतर सुद्धा आम्ही मरेपर्यंत महापालिका आमचा उदरनिर्वाह करणार आहे. म्हणजे 75, 70, 75 हजार पेन्शन न काम करता मिळणं म्हणजे हे उपकार आहेत सर आमच्यावर सुद्धा. तर ही महापालिकेचं आमच्यावर आपल्या सर्वांचं हे आमचे ऋण आहे. आणि महापालिकेने जे आम्हाला दिलं त्याबद्दल खरंच या जनतेचं या टॅक्सपेअरचं आपल्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं